झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचा पट्टा मिळाला पाहिजे. झुडपी जंगलावर वसलेल्यांनाही मालकी हक्काचा पट्टा देणार. 50,000 झोपडपट्टीधारकांना फायदा होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. धनगर बंजारा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न विधानसभेत. आरक्षणाचा प्रस्ताव केंद्राला पाठवला का? अर्जुन खोतकरांनी विचारला सवाल. धनगर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण द्या. विधानसभेत आरक्षणाची केली मागणी. राज्यातील शेतकरी नेते पंढरपुराचे आंदोलनात हातात घेतील. आंदोलन केल्यास कारखानदारांची मस्तीस जिरवू. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा इशारा. भाजप आणि शिवसेना आमदारांची मंत्री अशोक उईकेंविरोधात नाराजी. आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून उईकेंवर आमदारांची नाराजी. डीबीटी रद्द करून तात्काळ मदत देण्याची मागणी. राज ठाकरे यांनी काय पत्र दिले मला माहीत नाही. महाराष्ट्रात लहान मुलं हरवण्यासंदर्भात घटना पाहतो. जेव्हा लहान मुलं हरवतात त्यांचा तपास घेण्यासाठी विशेष मोहीम राबवतो. योगेश कदमांचं वक्तव्य. ठाकरेंची शिवसेना काँग्रेस तुतारी अधिवेशनात दिसली नाही अशा शब्दात विरोधकांच्या अंतिम आठवड्याचा विखेंकडून समाचार. जिल्हा मध्यवर्ती बँक नोकर भरती घोटाळा सहकारा मंत्र्यांचे चौकशीचे आदेश. आमदार राजेश विटेकर यांची विधानसभेत लक्षवेधी. युवा नवशेतकरी आणि मयत शेतकऱ्यांच्या वारसांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळावा. खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून संसदेत मागणी. मालेगावातील 3 वर्षीय मुलीवर अत्याचार प्रकरण. आज विधानसभेत होणार विशेष चर्चा. 24 वर्षीय नराधमाने अत्याचार करत केलेली मुलीची हत्या. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पीडितेच्या कुटुंबियांनी घेतलेली मुख्यमंत्र्यांची भेट. दिवाळी अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस. महायुतीचे आमदार उद्या रेशीम बागेत जाणार. डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिराला देणार भेट. मुंबई मनपात महायुतीचाच महापौर होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाम विश्वास. अंबादास दानवेंकडून पैशाच्या गड्ड्याचा व्हिडिओ शेअर. सरकारला अंबादास दानवेंचं आव्हान. गुन्हा दाखल झाल्यावर व्हिडिओ कोणी दिला ते नाव चौकशी दरम्यान सांगेन. लोकशाही मराठीचे व्यवस्थापकीय संपादक विशाल पाटील यांना देत असलेल्या मुलाखतीत दिलंय आव्हान. जमीन व्यवहार प्रकरणी अजित पवारांनी मांडली भूमिका. अधिकाऱ्यांनी त्यावेळी नकार द्यायला पाहिजे होता. अजित पवारांचं अनौपचारिक गप्पांमध्ये वक्तव्य. अंबाजोगाई स्ट्रॉंग रूमला अभूतपूर्व सुरक्षा. उपजिल्हाधिकारी सीसीटीव्ही लाईव्ह स्क्रीनिंगद्वारे वंजाळेंचा पारदर्शक उपक्रम. बीडच्या आष्टीचे आमदार मनोज चौधरींचा आमदार सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप. सुरेश धस गुन्हेगार वृत्तीचे आमदार असल्याचा आरोप. तर वृत्तपत्रातून जातीय तेढ निर्माण केल्याचा दावा. मुंबईतून लहान मुलं बेपत्ता होण्याची आकडेवारी धक्कादायक. मुलांचा शोध घेणं खूप गरजेचं. मुलं हरवतात की त्यांना कोण पळवून नेतं याचा शोध घेतला पाहिजे. आमदार महेश सावंतांची प्रतिक्रिया. नाशिकच्या मनमाडमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रमक. स्ट्रॉंग रूम परिसरात जामर बसवण्याच्या मागणीसह उपोषण. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा करणार इशारा. वंदे मातरम उद्यानाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज लोकार्पण. परमवीर चक्र विजेत्यांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लहान मुलांवर देशभक्तीचे संस्कार व्हावे या मुख्य उद्देशाने उद्यान साकारले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजकुमार बडोलेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र. मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांना सभागृहाच्या कामकाजात स्थान न देण्याबाबत पत्रात खंत. कोल्हापूरमध्ये मनपा निवडणुकीसाठी 7 निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त. निवडणुकीच्या घोषणांची ही पूर्वतयारी. कोणत्याही क्षणी निवडणुकांचा बिगुल वाजेल. विभागीय आयुक्तांचे आदेश. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश. वाशिम नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची कठोर कारवाई. पक्षशिस्त मोडणाऱ्या 16 बंडखोरांचे निलंबन. पुणे महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू. 4000 मतदान केंद्र निश्चित. शाळा, शासकीय निमशासकीय इमारती, सोसायट्यांमधील जागांचा शोध सुरू.
रत्नागिरी नगर परिषद प्रभाग क्रमांक 10च्या सदस्यपदासाठी 20 डिसेंबरला मतदान. युतीच्या उमेदवारांची प्रचाराला सुरुवात. भाजपचे राजेश तोंडणकर आणि मानसी करमकर निवडणुकीच्या रिंगणात. मुंबई मनपा निवडणुकीत महायुतीत जागा वाटपावरून तिढा. ठाकरे गटाच्या काही जागांवर भाजपाचा दावा. 2017 मध्ये धनुष्यबाणावर लढलेल्या जागा शिवसेनेकडेच राहतील. शिवसेना आमदार मुर्शी पटेल यांचं वक्तव्य. अधिवेशनादरम्यान राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. लहान मुलं बेपत्ता होण्याच्या प्रकरणात मोठी वाढ. मुलं बेपत्ता यावर सरकार नेमकं काय कारवाई करतंय? राज ठाकरेंचा पत्रातून मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल. महाराष्ट्रासारख्या राज्याला विरोधी पक्षनेता नाही. विधिमंडळातील कामकाजातील गांभीर्य संपले. विधिमंडळात आता फक्त सर्कस सुरू. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. पार्थ पवारांच्या वडिलांचं सरकार. अजित पवारांनी आता उगाच रंगसफेदी करू नये. पंतप्रधान मोदींनी अजित पवारांना वाचवलंय. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. पिंपरी चिंचवडमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरेंचं ठरलंय. ठाकरेंची शिवसेना मनसेच्या युतीसाठी स्थानिक नेत्यांची तयारी. जागा वाटपात कोणतेही आढेवेढे न घेण्याची भूमिका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली आमदारांची बैठक. एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी काल रात्री उशिरापर्यंत खलबतं. नागपूर हिवाळी अधिवेशन संपताच महापालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमध्ये आचारसंहितेपूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही कार्यालय सुरू. पालिका निवडणुकीत महायुती एकत्र येण्याचं ठरलं. महायुतीला जागा वाटपात मात्र अडचणी. ठाकरेंच्या सेनेकडील काही जागा शिंदेंना देण्यास भाजपचा विरोध. आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल. भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आजपासून सुरू. आज आणि उद्या भाजप कार्यालयात घेणार मुलाखती. पुण्यात निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून विकास कामांचं उद्घाटन. मध्यवर्ती भागांसह उपनगरातील प्रकल्पांचं मुख्यमंत्रालयांच्या हस्ते होणार उद्घाटन. देशात 2027 मध्ये 2 टप्प्यात होणार जनगणना. विशेष म्हणजे यंदाची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार असून एका व्यक्तीला मोजण्यासाठी सुमारे 75 रुपये खर्च होणार. साताऱ्याच्या महाबळेश्वरमध्ये थंडीची लाट. 10 अंशांवर तापमान घसरलंय. शालेय विद्यार्थ्यांचा शनिवार दप्तरमुक्त. खेळ, छंद आणि आनंदाला प्राधान्य द्या. दप्तरमुक्त शनिवार प्रभावीपणे राबवा. शिक्षण विभागाचा सर्व शाळांना आदेश. वसई विरारला मिळणार डेव्हलपमेंट बूस्टर. महामार्गावरून शहराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांची MMRDAच्या अधिकाऱ्यांकडून अंतिम पाहणी. परभणीत पेंडू बुद्रुक येथे आढळला प्राचीन शिलालेख. संशोधकांनी तो 12व्या शतकातील असल्याचं सांगितलंय. हा ऐतिहासिक ठेवा अक्षररचना आणि भाषाशैलीवरून मध्ययुगीन काळातील असल्याचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगरात इंडिगोची विमानसेवा पूर्ववत. 1 जानेवारीपासून विंटर सेशन पूर्ण क्षमतेनं लागू होणार. नववर्षात स्त्री भ्रूण हत्या, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन करणार उपाययोजना. योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. पनवेल महापालिकेविरोधात मवियाचं आंदोलन. सर्वपक्षीय मिळून भ्रष्टाचाराविरोधात पालिका प्रशासनाला विचारणार जाब. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा बोरघाटात वाहतूक कोंडी. ट्रेलर पलटल्याने वाहन चालकाचा खोळंबा. उडू न देण्याचा भूमिपुत्रांचा निर्धार. नागपुरात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कडाक्याच्या थंडीत बेमुदत आंदोलन. शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे वर्षभरापासून पगार थांबलेला पगार सुरू करण्याची आंदोलकांची मागणी आहे. सोलापुरात पार्किंगसाठी आरक्षित जागेवर पे अँड पार्किंगची सोय करण्याची मागणी. भाजप पदाधिकाऱ्यांचं महापालिका आयुक्तांकडे निवेदन सादर. कोल्हापुरात निवासी फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्यास मान्यता. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या आंतरिक प्रश्नांवर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंचं उत्तर.
सोलापुरात जनहित शेतकरी संघटनेचं पुणे साखर आयुक्तालयासमोर केलेल्या आंदोलनाला यश. साखर आयुक्तांनी मागण्या मान्य करत जिल्हा प्रशासनाला दिले आदेश. यवतमाळमध्ये थंडीचा कडाका कायम. रात्री 8.5 अंशांवर तापमान. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. वाशिममध्ये थंडीची हुडहुडी वाढली. जिल्ह्यातील किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली. जळगाव जिल्ह्यात पुढील 3 दिवस येलो अलर्ट. थंडीचा पारा 6 अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता असल्याचा हवामान खात्याचा अंदाज. अकोल्यात रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळूनही काम सुरू न झाल्याने ग्रामस्थ संतप्त. तात्काळ काम सुरू करा, अन्यथा सोमवारपासून रस्ता रोको करण्याचा इशारा. वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर छत्रपती संभाजीनगर खंडपीठात तब्बल 7 तास युक्तिवाद. वकिलांनी 21 व्हिडिओ केले सादर. व्हिडिओ पाहून कुटुंबीय भावूक. पुढील सुनावणी 16 डिसेंबरला. पंढरपुरात गेल्या 5 दिवसांपासून ऊस दरवाढीसाठी आंदोलन. राज्यातील शेतकरी नेते आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता. अकोल्याच्या पातूर पोलीस स्टेशन समोर कायदा सुव्यवस्थेचा फज्जा. पोलीस स्टेशन समोर परराज्यातून आलेल्या नागरिकांचा तंबू ठोकून वास्तव्य आणि गोंधळ. पोलिसांनी तात्काळ या अराजकतेवर कारवाई करण्याची मागणी आहे. गँगस्टर अनमोल बिश्नोईबद्दल मोठा निर्णय. 19 वर्षापर्यंत कोणत्याही एजन्सीला ताबा मिळणार नाही. कोणत्याही पोलीस दलाला तपास संस्थेला बिश्नोईचा ताबा नाही. गृह मंत्रालयाने बिश्नोईचा ताबा घेण्यास मनाई केली आहे. आंध्र प्रदेशच्या राजमंद्रीपावरून झाडांचा कंटेनर नाशिकमध्ये दाखल. दुसऱ्या कंटेनरमध्ये आणखी 350 झाडं दाखल. मखमलबाद परिसरात झाडं उतरवण्याचं काम सुरू. अकोल्यात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचं जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन. स्थानिक आमदार निधीतून दिव्यांगांसाठी निधी देण्याची मागणी करणारे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सादर. कोकणात साहसी पर्यटनाला सुरुवात. ढोकमळे समुद्र किनाऱ्यावर ॲडव्हेंचर स्कुबा डायव्हिंगचा अनुभव. 40 ते 50 फूट खोल समुद्रात जाऊन समुद्राखालचं जग पाहण्याचा अनुभव. अनोखा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी आहे. वाशिमच्या जवाहर नवोदय विद्यालयाची आज प्रवेश चाचणी परीक्षा. एकूण 32 केंद्रांवर परीक्षा निश्चित. परीक्षा शांततेत आणि सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपातील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी नवी निविदा. नव्या एजन्सीमार्फत नियुक्तीची प्रक्रिया सुरू. प्रत्येकी 500 अशा एकूण 2000 कर्मचाऱ्यांची नेमणूक होणार. महाराष्ट्र शासनाचा अनोखा उपक्रम. सांस्कृतिक विभागाकडून डिजिटल बस मार्फत सामान्य नागरिकांना पोहोचणार संविधानाची माहिती. बसचे उद्घाटन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते. सांगलीच्या बेळंकी येथील यल्लमा देवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी. लाखो भाविकांनी घेतलं देवीचं दर्शन. सांगलीत कडेगाव नगरपंचायतवर व्यापाऱ्यांचा मोर्चा. रस्त्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन. मुख्य रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. पुणे पुस्तक महोत्सवात पहिली विश्वविक्रम. लार्जेस्ट डिस्प्ले ऑफ पोस्टर्स हा विश्वविक्रम गिनेस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रस्थापित. भारतातील बोलीभाषेला आणि आदिवासी शब्दांना मुख्य प्रवाहात आणण्याचा यशस्वी प्रयत्न. प्रदूषण नियंत्रण मंडळ करणार हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्वेक्षण. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचा निर्णय. यंत्रणेतील तांत्रिक गुणवत्तेची पडताळणी करणं गरजेचं. सिद्धेश कदम यांचं वक्तव्य. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज मैदानावर आजपासून राष्ट्रीय पुस्तक महोत्सवाचं आयोजन. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत तात्पुरते बदल. नोव्हेंबरमध्ये अन्नधान्याच्या किमतीची 0.71% पर्यंत वाढ. वाढती महागाई ग्राहकांसाठी धोक्याची. नागपुरात अनेक आंदोलकांचं ऐन थंडीत आंदोलन. थंडीत आंदोलन करण्याच्या निवाऱ्याची व्यवस्था करा. हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश. पालकांवर शुल्क आकारणीचा महापालिकांना अधिकार. उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. जालन्यात आजपासून 2 दिवसीय वारकरी संत साहित्य संमेलनाला सुरुवात. यावेळी ग्रंथदिंडी काढण्यात आली आहे. ग्रंथदिंडीमध्ये शाळेतील लहान मुलं सहभागी. राज्यात अपुऱ्या सुविधेमुळे डॉक्टर मानसिक तणावाखाली माडच्या सर्वेक्षणात समोर.
मध्य पश्चिम आणि सेंट्रल रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक, देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक. इंडिगोच्या संचालक मंडळाकडून बाह्य हवाई वाहतूक तज्ज्ञांची नेमणूक करण्याची घोषणा. कामकाजातील विस्कळीतपणाच्या कारणाचे विश्लेषण करण्याची जबाबदारी तज्ज्ञांवर सोपवण्यात येणार. मुंबई पोर्ट ट्रस्ट प्राधिकरणाने ससून डॉक येथील गोदाम टाळेबंद केल्याच्या निषेधार्थ आंदोलन केले. कोळी मच्छीमारांच्या इतर मागण्यांसंदर्भात 16 डिसेंबरला आझाद मैदानावर महासभेचं आयोजन. हिंगोलीत नाफेड खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा. नाफेड खरेदी केंद्रावर शेतकरी 2 दिवसांपासून मुक्कामी. 5,328 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे सोयाबीनला हमी भाव. एका शेतकऱ्याच्या शेतात अज्ञात इस्माने कांद्याच्या रोपात टाकले तणनाशक. नाशिकच्या मौजे शिंपी टाकळी गावातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट. शेतकऱ्यांकडून आर्थिक मदतीची मागणी. अमरावती जिल्ह्यात 1,00,000 हेक्टरवर हरभरा गहू पिकांची पेरणी. रब्बीची 80.46% पेरणी आटोपली तर निम्म्याहून अधिक हेक्टरवर हरभराची पेरणी आहे. सांगलीत बेदाणा व्यापाऱ्यांकडून मिरजमधील व्यापाराला गंडा तर 75,28,000ची फसवणूक. महात्मा गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल. वाशिममध्ये युरिया वितरणात गैरप्रकार. 2 खत दुकानांवर कृषी विभागाची कारवाई. जिल्ह्यात युरियाचा साठा दाखल होताच विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांचा युरिया पळवण्याचा प्रयत्न. अमरावतीच्या अंजन गावात कृषी उत्पन्न बाजार समितीवर कापूस खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप. खोटे सातबारे तयार करून सीसीआयची कापूस खरेदी. राज्यातील अनेक भागात अवकाळीचा तडाखा. द्राक्षांची शेती अवकाळी पावसामुळे लांबणीवर. प्रमुख द्राक्ष उत्पादक क्षेत्रात पावसाचा फटका बसल्याने 50% द्राक्ष उत्पादन घटलंय. कोलकात्यामध्ये मेस्सीचे चाहते आक्रमक. मेस्सी कार्यक्रमातून लवकर निघून गेल्याने चाहते संतप्त. चाहत्यांकडून स्टेडियमवरील साहित्यांची तोडफोड. कोलकाता विमानतळावर मेस्सीचं आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी. मेस्सीची झलक पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी. पोलिसांचा चोख सुरक्षा बंदोबस्त तैनात. नवी दिल्ली संसद हल्ल्यातील शहीदांना मानवंदना. पंतप्रधान मोदी अमित शहांनी केली पुष्पांजली अर्पण. देशातील प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विषारी हवा. लोकसभेत चर्चा करण्याची राहुल गांधींची मागणी. हवा प्रदूषणाच्या चर्चेच्या मागणीला रिजिजूंचा पाठिंबा. थायलंड आणि कंबोडियात सीमावादावरून युद्ध. दोन्ही देशातील तणावात वाढ. थायलंडच्या सीमावर्ती भागातील 700 शाळा बंद. कंबोडियात 7 जणांचा मृत्यू आणि 20 जण जखमी. धुळे सोलापूर मार्गावर दरोडा टाकणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या. स्थानिक गुन्हा शाखेची कामगिरी. वाशिममध्ये 4 अल्पवयीन मुलींशी गैरकृत्य. जाब विचारताच नातेवाईकांकडून हल्ला. तर मालेगाव परिसरात POSCO अंतर्गत गुन्हा दाखल. तर आरोपीला अटक. पुढील तपास सुरू आहे. कोल्हापूरच्या कागलमध्ये जुन्या विहिरीची नवी नोंद करून शासनाला 5 लाखांचा गंडा. यामध्ये ग्रामपंचायत आणि पंचायत समितीचे अधिकारी देखील सामील. माजी सरपंच मयूर आवळेकर यांच्यावर कारवाईची मागणी. कोल्हापूरच्या CBS परिसरात चोरी करणाऱ्या महिलेला अटक. स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई. महिलेकडून 2,63,375 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. यवतमाळमध्ये आदिलाबाद येथून खरेदी केलेला पान मसाला जप्त. LCB पथकाची कारवाई. या प्रकरणी 5 जणांना अटक. 19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगरच्या विजयनगर परिसरात लसीकरण मोहिमेदरम्यान धक्कादायक प्रकार. लसीकरणासाठी आलेल्या आशा वर्करला महिलेकडून मारहाण. सांगलीत पानटपरीमध्ये चोरी करण्याच्या घटनेत वाढ. मिरजेत चोरट्याचा रोख रकमेसह सिगारेट पाकिटावर हल्ला. चोरट्यांची शोध सुरू. सांगलीच्या कवटे महाकाळामध्ये घरफोडीची घटना. 8 लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी. अधिक तपास सुरू आहे. अकोल्याच्या केळीवेळी गावात अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाची कारवाई. या प्रकरणी दहीहंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
अकोल्यात प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रीवर धडक कारवाई. डाबकी रोड परिसरातून 1 लाखांचा मुद्देमाल जप्त, तर एकाला अटक. जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील 11वा आरोपी अटकेत. आर्थिक गुन्हा शाखेची कारवाई. आरोपीला धाराशिव येथून केलं अटक. यवतमाळमध्ये पोलिसाला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. 1 लाखाची लाच घेताना अटक. कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाडेकरू म्हणून घरमालकांना लुटणाऱ्या दाम्पत्याला अटक. अटकेमुळे 20 ते 25 चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा. आरोपींना 14 डिसेंबरपर्यंत कोठडी आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यात शेळीला तब्बल 1,01,000 इतका विक्रमी दर. किंमत म्हशीपेक्षाही जास्त असल्याने परिसरात चर्चा. छत्रपती संभाजीनगरमध्ये हायकोर्टाच्या ॲड चेंबरमध्ये महिला वकिलाला धमकी. त्या आरोपीकडून मुलाच्या जामीन आदेशावरून वाद घालत शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी. या प्रकरणी गुन्हा दाखल. हिंगोलीत वन्य प्राण्यांकडून पिकांची नासाडी. डिग्रस परिसरात हरभरा गहू पिकांची नासाडी. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा, शेतकऱ्यांची मागणी आहे. जळगावमध्ये मोबाईल दुकानाला आग. आगीत मोबाईल दुकानातील साहित्य जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. मीरा भाईंदरमधील प्लेझंट पार्क परिसरातील मोकळ्या जागेवर भीषण आग. अनधिकृत फर्निचर दुकानांना आग, तर सुदैवाने घटनेत कोणतीही हानी नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.